तू त्यावेळेस काय करत होता मला माहिती आहे, मला सांगायला पण लावू नको, ते मला पुरावा द्यायला लावू नको. आता कुठं होतास ते का तुझी अंडी पिढी मला सगळी माहिती आहे. मी थुकलो तर माझ्या उडल, आणि तू जेवढा बोलला ना तर तुझंच दात गाच्यात पडलं, एवढं लक्षात ठेव. त्या बाबू घरेला स्वतः मी 3 LICची बाचाबाच केलेली आहे. आणि दुसरी गोष्ट चीड मला का आली, तशा नितीन सावंत हलक्या कानाचा निघाला, मग मी नितीनची पूजा करू का? हे लक्षात घे बाबू, तू मला नको शिकू. अरे एक तरी पुरावा दे ना. हा बाबू मला 4 वेळा बोलला असेल का पाटील आपण इथं अशी ऑफिस टाकू. या बाबूला ना लढायची जिल्हा परिषद, हा काही करेल. पहिला त्यांनी उत्तम शेठला टार्गेट केला, म्हणून उत्तम कोलंबीला एवढा बदनाम केला त्यांनी, पक्ष वाढला पाहिजे, काही घेणे नाही. राष्ट्रवादीची एक साईडने बोलणी चालू केली, आणि माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांची यांनी बैठका पण केल्या. मग यांनी ह्या पद्धतीने जर का राजकारण करत असेल तर मग याच्यातला सारडा कोण? एक नंबरचा खोटा बोलतोस तू. तुला तो परत माहिती नव्हता तुझा पक्ष कुठला आहे. मला आठवण आहे, तुला आठवण असेल का ना बघ. संतोष शेट्टी मला ऑफर दिले का तू आमच्याकडून उभा राहा, तुझा मी सर्व खर्च करतो. त्यावेळेस मी तुला सांगितलंय का बाबू सुदाम पावली होता, तुला काय समजायचं गंध सीट नेण्यासाठी. बाबू माझ्या गाड्या होत्या, तुझ्या गाड्या पण नव्हत्या, ही आठवण आहे का तुला? त्याचं उत्तर दे ना जनतेला. पण तू कुठेच नव्हता, कारण तू गणतीतच नव्हता रे. तर मी संतोष शेठला स्पष्ट सांगितलं, शेठ माझी काय इच्छा नाही. महेंद्र शेठ पण असतील, त्यांनी पण मला 4-5 वेळा फोन केला. मी नितीन सावंतला अनेक वेळा सांगितलं मला जमणार नाही, म्हणून का तू दुसऱ्याला तसं समजतो का? जर का नितीन सावंतला समोर घे, त्यांनी बाहेर द्यावं नितीन सावंतनी, तू मला माझ्याशी ये नको भाषा वापरू. पण तुझा मी सांगतो आता पुरा पाठपुरावा सांगतोस. हा उत्तम कोलंबीचा माझ्या विरोधात सांगतो, मला सांगतोय असं आहे तसं आहे, त्याला पुरावा असेल तर मी देईन. आणि तू मला सुपारी पात्र म्हणतो. खोटा असला तर मी सरकारला माणूस नाही. सर्वांनी एक जीवाने काम करावं, परंतु बाबू घरे इथे काय करून देणार नाही. त्याला फक्त जिल्हा परिषद लढायची तुमच्या चुकीच्या राजकारणामुळं. अरे तुला जिल्हा परिषद लढायची, तू लढ ना. तू कुठं झोपला होता का? तुला फक्त काय ना काय घ्यायचंय, त्याच्यासाठी तू काम करत असतो. बाबू अजून तरी सुधार. तुझ्या गावात पहिले तू लक्ष दे, नंतर दुसरीकडे जा. माझ्या इकडे मी तुला कधीच बोलवला नव्हता. प्रत्येक 2 दिवसाला येत होता, पाटील तुम्ही चला, यांचं लय झालं, आम्ही पण तुमच्या पाठीचे येतो. तुला आठवत असेल तर बघ, तू मागे जाऊन काय प्रचार करत होता महेंद्र थोरेचा. तू स्वार्थी माणूस आहे, स्वार्थी एक नंबरचा. नितीन सावंतनी बाबूला सुपारी दिली होती, तू काय केलं असतं हे जनतेला सांग. पहिलं भरतभाईंना घालवलं, ती व्यक्ती संघटनेत पाय होती. तुम्ही पक्षाच्या माणसाच्या विरोधात बोलणार, बाकी कुणाची हिंमत नाही तुमची. आम्ही बोललो विरोधात 3 तास, आम्हाला भेट नाही. आम्ही कुणाची सुपारी खाल्ली नाही, आम्ही कुणाचा लाचार नाही. शक्याचं झाडं सोडू नका, पण खोट्या मुलाखती देऊ नका. जे बाबूंनी माझे आरोप केलेत ते सर्व खोटे आहेत. एक तरी खरा असतं तर बाबूंनी सिद्ध करून दाखवा. आणि नितीन सावंतला तू विचार परत का सुदाम पावली तुझ्या पाया पडून आला का तू सुदाम पावलीचा तू पाया पडला. आता मी नितीन सावंतला पण सांगतो, जर का मी तुला हात जोडून आलोय तू बाईट दे. तुझ्या जर काही विरोधात मी कुठं काम केलंय तू बाईट दे. बघा नितीन किती खोटं बोलतोय तो. बाईंनी मला बडबड केली कशाला तू माझी गेम करतोय. अरे हे 10 वेळा एक गावात जातील तेव्हा 25 लोक जमा करतील. बाई 1 वेळा जाईल 50 लोक जमा करतील. नितीन सावंतनी ह्या 2-3 गोष्टीचा खुलासा करावा. तेवढ्या लोकांना सुदाम पावलीने दाबले. मी का तुला घाबरून नाही. तुम्हाला जर का नितीन सावंतला विरोध करायचा असेल तर आताच विरोध करा, नंतर चालणार नाही. मग मी तुमची आई कशाला काढली असती? नितीन सावंत तुला का मी आई झडकिली असती? आणि सुदाम पावली तेवढा सोपा नाही गेम करायला. मी बाईट दिल्याच्या नंतर त्यांनी स्वतःने एक बाईट दिलेली आहे, आणि त्याच्यातमध्ये त्यांनी बरेच आरोप केलेले आहेत, आणि ते आरोप पूर्ण खोटे असल्यामुळं मी आज तुम्हाला स्वतःहून बोलवलेलं आहे. याच्या आधी कधी पत्रकाराला मी बोलवलेलं नाही. मी आज कबूल करतो, मी स्वतः बोलवलेलं आहे. कारण जो माणूस इतका खोटं बोलतो हे मला पहिल्यांदा जाणवलं. आणि जर का आरोप खरे असते तर मी तुमच्यासमोर आलोच नसतो, आणि मला ही बाईट द्यायची गरज लागली नसती. आज त्यांनी अनेक आरोप करताना एक आरोप केला का सुदाम पावली स्वतः पक्ष चालवायला बघतोय. जो माणसाला पक्ष जर का चालवायचा असेल तर तो माणूस अनेक ठिकाणी जाऊन बैठका घेईल, अनेकांना फोन करेल, कॉन्टॅक्टमध्ये राहील, किंवा मग कुठेतरी एखादं ऑफिस खोलेल. अशा भूमिका तो माणूस घेऊ शकतो. परंतु मला लक्षात आलं, आता त्याने दुसरा एक प्रश्न मांडला होता का मी नितीन सावंतला सांगितलं 6 महिन्यापूर्वी का हा माणूस हे करतो, आपल्याला काहीतरी करावं लागेल. ते 6 महिन्यापूर्वीचा यांचा गेम नाही, हे 1 वर्षापूर्वीचा गेम चालू झालेला आहे. माझ्या विरोधात यांनी पूर्ण व्यवस्थित प्लॅन करून केलेलं काम आहे. कारण मला हे सांगतात का प्रत्येक मिटिंगला याला बोलवलं गेलं आहे, याला मेसेज केले गेले. तर मी आज सांगतो, या बाबू घरेला स्वतः मी 3 LICची बाचाबाच केलेली आहे. मला मिटिंगला बोलत नाही म्हणून.
उत्तम शेठची पण मी 2-3 वेळा फोनवरती आमची दोघांची फोनवरती चर्चा झाली का मला तुम्ही मिटिंगचं आमंत्रण का देत नाही. नितीन सावंतला सुद्धा मी 2-3 वेळा या गोष्टी बोललेले आहे 6 महिन्यापासून वर्षभरापर्यंत. मग हे जर का मला निमंत्रण देत असतील मिटिंगचं तर मग माझा यांना बोलण्याचा रोल काय तो. यांनी ते आधी पहिलं मांडायला पाहिजे ना. मी यांना उलटं विचारतोय का तुम्ही मला मिटिंगचं का सांगत नाही. आणि हे सांगत नाही, प्रत्येक ठिकाणी मला डावलतात. म्हणून माझ्या पद्धतीने मी प्रत्येकाला मला मी का मांडलं पुढं का फक्त माझी बदनामी अशी करतात का सुदाम पावलेला बोलवतोय तरी येत नाही म्हणून मी ते मांडलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट चीड मला का आली का ज्या वेळेस 2 गट झाले त्यावेळेस तुमचे कलमपासून खांडसपर्यंत, खांडस कशेला असेल का सावेले तुमची जिल्हा परिषद असेल, नेरळ असेल, प्रत्येक मिटिंगला मी हजर होतो. माझा काही रोल नसताना खारघरला 3 मिटिंग झाल्या, माझा काही संबंध नव्हता. तरी पण मला उत्तम शेट्टी 2 वेळा सांगितलं, मला बाबूंनी सांगितलं 2 वेळा, 1 वेळा, तरी पण मी 3 वेळा तिथं खारघरला मिटिंगला गेलो. मला अलिबागला मिटिंगचं सांगितलं, मी तिथं अलिबागला गेलेले. आणि मग मी मिटिंगला येत नाही ही कुठली पद्धत सांगताय. म्हणून यांचा प्लॅनिंग झाला. हा प्रत्येक मिटिंग अटेंड करतोय. आणि मध्यंतरी 6 महिन्यापूर्वी ग्रामपंचायती लागल्या, ग्रामपंचायतीमध्ये मी चांगली मदत करतोय हे लक्षात आल्याच्या नंतर हा सगळा प्लॅन बाबूंनी अगदी बरोबर शिजून आणला. आणि नितीनच्या कानात काहीतरी चुकीचं सांगत गेला. जसं मागच्या वेळेस काही लोक हलक्या कानाचे होते तसं नितीन सावंत हलक्या कानाचा निघाला आणि मग ही सुरुवात झाली. येत्या 16 तारखेला नितीनने स्वतः येऊन माझ्या गावात मिटिंग घेतली, मला विचारलं नाही, मला स्वतःला आमंत्रण पण केलं नाही. मग मी नितीनची पूजा करू का. या जागी बाबू घरी असताना तर त्यांनी वादविवाद केला असता. हे लक्षात घे बाबू, तू मला नको शिकू, तू असता तर पहिला वादविवाद केला असता. पण मी स्वयं बाळगला, जाऊ दे मिटिंग होऊ दे. मिटिंग घेता तर घेता माझ्या गावात मला न विचारता परत पदं पण देता, तरी पण मला तुम्ही हे म्हणजे खोटं सरवताय. आणि मी काहीतरी पक्षाच्या विरोधात करतोय. अरे एक तरी पुरावा दे ना का कुठे पक्षाच्या विरोधात मिटिंग घेतली, 4 शिवसेनेनं बोलवलं, त्यांच्या कानावर काहीतरी चुकीचं घातलं. मी सांगेल तिथं थांबायला तयार आहे, पण खोटा आरोप करत असेल तर मी कधी गप्प बसणारा माणूस नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जे करताय ना, पहिलं चुकीचं करताय हे कबूल करायला पाहिजे. लोकसभेचं इलेक्शन चालू झालं, एक मिटिंगला मला निमंत्रण नाही. जर का मला पक्ष चालवायचा असता तर मी माझी स्वतःची जागा आहे मेन रोडला, मुरबाड रोडला, हा बाबू मला 4 वेळा बोलला असेल का पाटील आपण इथं अशी ऑफिस टाकू, पण मी ते उद्योग करत बसलो नाही. का आपलं एक ऑफिस आहे ना कर्जतला, आपण ते धरू, तिथेच पक्ष वाढू. आणि प्रत्येक ठिकाणी पक्ष वाढवण्यासाठी मी तिथं आहे. परंतु काय झालं माहिती आहे का, या बाबूला ना लढायची जिल्हा परिषद, याला जिल्हा परिषद म्हणजे याच्या जीवनाचं सार्थक. यांनी जिल्हा परिषद नाही लढली तर जीवनामध्ये न आल्यासारखं याला असं वाटतंय. म्हणून याला सर्वात महत्त्वाची जिल्हा परिषद झाली. हा जिल्हा परिषद का निवडून येण्यासाठी किंवा तिकीट घेण्यासाठी हा काही करेल. यांनी पहिल्या स्टार्टला काय केलं, 2016ला 17ला निवडणूक लागली होती, 17ला जिल्हा परिषद निवडणूक होती आणि हा इच्छुक होता, याला काही करून निवडणूक लढवायची होती. मग यांनी काय केलं, त्यावेळेस उत्तम शेठ निवडणुकीच्या तयारीत होते, म्हणजे इच्छा होती उत्तम शेठची पण कमी निवडणूक लढवा म्हणून त्यांनी इच्छा होती. तर त्यावेळेस जसं जसं वातावरण जवळ येत गेलं तसं जसं बाबूचं कार्य चालू झालं. हा काय करायचा, तिकडं तलवडा, पिंपलोली ह्या साईडला जायचा, प्रत्येक वार्डात फिरायचा. पहिला त्यांनी उत्तम शेठला टार्गेट केला, उत्तम कोलंबे असा आहे, उत्तम कोलंबे तसा आहे, उत्तम कोलंबे असा आहे. हा टार्गेट त्यांनी पूर्ण 2022 परत ठेवला. कारण 2017ला आरक्षण पडलं आदिवासी महिला, त्यामुळे याचं स्वप्न तिथं भंगलं. मग त्यांनी परत सुरुवात केली. याला वाटलं 2022ला मला तिकीट भेटेल, या हिशोबाने त्यांनी चालू केलं. मग त्याला उत्तम शेठ रेसमध्ये होता आणि मी पण होतो. मला कमी आणि उत्तम कोलंबेला जास्त, कारण उत्तम कोलंबे पुढं आहे, त्याला वाटलं उत्तम कोलंबे सीट घेईल. म्हणून उत्तम कोलंबेला एवढा बदनाम केला त्यांनी का उत्तम कोलंबेला डायरेक्ट रिव्हर्सला यावं लागलं, अशी परिस्थिती केली या बाबूनी. तर बाबूला मी 2 वेळा बोललो, पण बाबू हे तू चुकीचं करतोय, हे बरोबर नाही. त्याच्यानंतर आता इलेक्शन गेलं पुढं, उत्तम शेठनी डायरेक्ट माघार घेतली. उत्तम शेठ म्हणतो मला ही निवडणूक लढवायची नाही, कारण त्या माणसाला काहीतरी अनुभव आला असतात प्रत्येकाचे. ते जेव्हा उत्तम शेठ रिव्हर्स झाला तिथून त्यांनी माझ्या विरोधात चालू केलं. म्हणजे त्याला फक्त ना जिल्हा परिषद लढायची, पक्ष वाढला पाहिजे, काही घेणं देणं नाही. आज तो माझ्यावरती बरेच आरोप केले त्यांनी, मला त्याचं बऱ्याच गोष्टीचं उदाहरण द्यायचं आहे.
त्याच्या लक्षात आलं उत्तम शेठ 2022ला 100% जिल्हा परिषद लढायचे. तर यांनी काय केलं, राष्ट्रवादीशी एक साईडने बोलणी चालू केली आणि माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांची यांनी बैठका पण केल्या. मग यांनी ह्या पद्धतीने जर का राजकारण करत असेल तर मग याच्यातला सरडा कोण, म्हणजे याला सरड्याची पण उपमा देण्याची पद्धत मला तर वाटतं नाही राहिली. याच्या पलीकडे हा रंग बदलणारा माणूस आहे. आजची पोझिशन अशी आहे का याने जेव्हा माझ्यावरती आरोप केले का हा फक्त मोठ्यापणा बघतो, हा पक्षाचा कधी हित बघत नाही, आणि मला यांनी दुसरा आरोप केला का ग्रामपंचायतमध्ये याचं शून्य काम आहे. कडाव ग्रामपंचायतमध्ये आणि कडाव ग्रामपंचायतच्या बाहेर याचं सुदाम पावलेचं शून्य काम आहे. तर मी त्याला आठवण करून देईल, 2014ला तू माझ्या विरोधात 6 पक्ष जमा करून माझ्या विरोधात रात्रंदिवस कडाव ग्रामपंचायतमध्ये टल ठोकून होता. 2015ला निवडणूक पार पडली, तुला रिझल्ट दिसला. तुझी काम करण्याची पद्धत ना माझी काम करण्याची पद्धत तुला त्यावेळेस जाणवली नाही का? काय ती एक सीट लावताना आली तुम्हाला सगळ्यांना, ते पण 200 300 मतांनी माझ्या सीट लागल्या. तेव्हा तरी तू समजायला पाहिजे सुदाम पावलेचं काम काय आहे ते. माझ्या ग्रामपंचायतचं तुझ्या ग्रामपंचायतीची तुलना जर का तू केली ना तर कामाच्या बाबतीत तर तुला मी उजेडात आणून देईल. तुझ्या ग्रामपंचायतमध्ये तुझं काम आज परत भकास आहे, भकास. एक पण काम तुझं दाखवण्यासारखं नाही. मी आज छाती उडवून सांगेल, माझं काम आज पण जिथं मुलांना क्रिकेटचं ग्राउंड नव्हतं, आज तालुक्यासाठी 1 नंबरचं ग्राउंड सुदाम पावलेंनी करून दिले, खर्चाने करून दिले. येऊन बघ, तुझ्या इथली मुलं पण तिथे क्रिकेटचे सामने भरवतात. तुला दिसत नाही का माझ्या इथलं काम? त्याच्यानंतर कडावमध्ये जे तलाव 100 वर्षापूर्वी कुणी साफ केलं नव्हतं, अनेक लोक मला सांगायचे की कुणी साफ केलेलं नाही, पावसाळी सुद्धा तिथून लोक चालत जायची, असं भरलेलं होतं. ते तलावाचं काम माझ्या स्वतःच्या खर्चाने मी केलंय. कितीतरी पैसे मी खपवले त्याच्यासाठी. ते काम तुला दिसत नाही का? आज माझ्या इथं सुसज्ज स्मशानभूमी आहे, ह्या सुदाम पावलेंनी मेहनत करून आणलेली. अर्धा खर्च मी केलाय तिथं स्मशानभूमी बांधण्यासाठी. तुझ्या तिथं आहे का? तुझ्या ग्रामपंचायतीमध्ये असं काही दाखवण्याचं काम आहे का? माझं काम आज माझ्या ग्रामपंचायतीमध्ये 6.5 कोटीची पाणी योजना चालू आहे, फिल्टर. त्याचं श्रेय पूर्ण स्वतः विरोधक अशोक भोसराव यांनी जाहीर मीटिंग घेऊन मानकिलीमध्ये माझ्या नावाचा उल्लेख केला का ही योजना सुदाम पावली मुलं आहे. अजून काय तुला पाहिजे माझ्या ग्रामपंचायतमध्ये? तुझ्या ग्रामपंचायतमध्ये एक तरी असं दाखव रे का हे काम तू केलंय आणि ते काम तू सांगशील, एक तरी दाखव. त्याच्यानंतर तू उल्लेख करतोय बाहेर याचं शून्य काम आहे. तर मी तुला एक सांगेल, याच्यामध्ये 2 गोष्टी सांगेल. एक तर तू उल्लेख करतो सुदाम पावली ज्यावेळेस उभा होता त्यावेळेस मी याचा प्रचार चिवडा खाऊन केला. अरे तुला ही तर पाहिजे, ही तर आठवण पाहिजे. तू ज्यावेळेस मी उभा होतो त्यावेळेस तू कुठल्या वार्डात आहेस, मी कुठल्या वार्डात आहे, तुला आठवण म्हणून मी आत्ता सांगतो. तुला आठवण नसेल कारण तुला राजकारण कधी शिवसेना समजलीच नाही, तर तू काय आठवण ठेवणार आहेस? ज्यावेळेस मी 2002ला उभा राहिलो तेव्हा माझा प्रचार करायला तू नव्हतास, माझे अनेक लोक होती. आणि त्याच्यात मी आवर्जून एक माणसाचं नाव सांगाल, बारीकच होता तो माणूस, तो म्हणजे चांदेचा पांडुरंग बागडे. तू नव्हतास. तुझा वार्ड गौरकामत होता, माझा वार्ड उमरोली होता. आणि तू काय नेता होता का त्यावेळेस तू माझा प्रचार करायला? काय पण दिशाभूल करायचं काम करू नको. खरे असेल ना तर मी नक्की सांगाल बाबू खरं बोलतोय, मी मान्य करेन. पण खोटं असेल तिथं मी मान्य करणार नाही. तू कसं काय माझा प्रचार करायला तशी 1 नंबरचा खोटा बोलतोस तू. दुसरी गोष्ट, तू सांगतोस का सुदाम पावलेचं ग्रामपंचायतीच्या बाहेर शून्य काम आहे. चल शून्य काम आहे, मान्य केलं. 2009ला तू ग्रामपंचायतीचं तुझ्या तिथं इलेक्शन लागलं होतं. तू सांगतो ना मी शिवसेनेचा होता, तुला तो परत माहिती नव्हता तुझा पक्ष कुठला आहे. 2009ला तू ग्रामपंचायतीला उभा राहणार होतास आणि तुझं इलेक्शन लागल्याच्या नंतर तू पहिला माझ्याकडे आलास. माझ्याकडे आल्याच्या नंतर मी तुला भेटलो, माझ्या भटी येऊन गेलास. त्याच्यानंतर योगायोगाने आपली भेट, मला आठवण आहे तुला आठवण असेल का ना बघ, योगायोगाने आपली भेट नाल्याच्या चौकीच्या तिथे टाकीवरती झाली. टाकीवरती आल्यानंतर तू मला विचारलंस, पाटील माझ्या तिथेची ग्रामपंचायत इलेक्शन लागलंय, संतोष भोईर म्हणून संतोष शेठनी मला ऑफर दिले का तू आमच्याकडून उभा राहा, तुझा मी सर्व खर्च करतो. आणि संतोष शेठ त्यावेळेस राष्ट्रवादीचं काम करत होता. ही आठवण आहे का तुला? आणि तुला तो परत माहिती नव्हतं तुला पक्ष कुठला निवडायचा ते. त्यावेळेस मी तुला सांगितलंय का बाबू तुझ्या इथं तरुण वर्ग आहे, तरुण वर्ग हा बाळासाहेबांच्या पाठीमाग आहे आणि तू शिवसेनेतून उभा राहा.
त्यावेळेस तू शिवसेनेतून उभा राहिलास, ही तुला मी आता आठवण करून देतो. आणि हे पण आठवण करून देतो बाबू, का त्यावेळेस तुझा फॉर्म भरण्यापासून, तुझा प्रचार करण्यापासून, तुझं काउंटिंग मोजण्यापासून सुदाम पावले होता. हे तुला आठवण नसेल तर मी तुला आता सांगतो. ज्या वेळेस आपण काउंटिंग करत होतो, तुझ्या 2 पेट्या होत्या, तुझ्या वोटिंगच्या 2 पेट्या होत्या. सर्वात पुढं मी होतो आणि माझ्या मागं तू होतास. आणि पहिली पेटी फुटल्यानंतर लीड निघाला. तुला त्याचे समजलं नाही, कारण तुला समजतच नव्हतं राजकारण काय. तुला काय समजायचं गंध, कारण तू काय करत होता मला माहिती आहे. तू त्यावेळेस काय करत होता मला माहिती आहे. माझ्या प्रचाराच्या टायमाला तू म्हणतोस सुदाम पावलीच्या टायमाला मी प्रचार करत होतो. माझ्या टायमाला तू प्रचार काय नव्हता करत, ते मला माहिती आहे तू काय करत होता. आत्ताच जो तुझा वाढदिवस झाला ना, त्यालाच उत्तम शेट्टी सांगितलं तू काय करत होते ते. मला सांगायची गरज नाही, मला सांगायला पण लावू नको. ज्यावेळेस तुझा काउंटिंग चालू होती तुझ्या मताची, त्यावेळेस तुला पहिल्या पेटीमध्ये लीड भेटला, तुला ते पण समजत नव्हतं. दुसऱ्या पेटी खोलल्या माझ्या लक्षात आलं तू निवडून आला. मी तेव्हा पाठने थाप मारली. तेव्हा तू मला प्रश्न केला, बाबू कसं काय निवडून आलो. बोला जा तू निवडून आला, तुझ्या ना लक्षात येणार आणि तू बाहेर गेलायस. हे तुला आठवत नसेल बाबू, मला आठवतंय. त्याच्यानंतर पूर्ण ग्रामपंचायतमध्ये तुझे 1 ते 2च सीटा आल्या होत्या, जास्त का तुझ्या सीटा आल्या नव्हत्या. पण योगायोगाने आपण सांगड बांधली, तिथं आपल्याला सीट भेटले. मग तिथे त्यावेळेस काम करत होते शिवसेनेचे जगताप दादा, त्यांची कृपा तुझ्यावरती झाली आणि आपल्याला सीट भेटल्या. सीट नेण्यासाठी बाबू माझ्या गाड्या होत्या, तुझ्या गाड्या पण नव्हत्या. ही आठवण आहे का तुला. मग माझं काम चांगलं होतं म्हणून तू माझ्याकडे आलास, का माझं काम चांगलं नव्हतं म्हणून तू माझ्याकडनं आलास. त्याचं उत्तर दे ना जनतेला. अरे माझ्याकडनं तू राजकारण शिकवलास आणि तू मला शिकवतेस. म्हणून माझा चिवडा खाऊन प्रचार केला का नाही केला, कुणी केला याची मला जाण आहे. अनेक लोक होती, मी आता सगळ्यांची नाव घेत बसत नाही, पण तू कुठेच नव्हता, कारण तू गणतीतच नव्हता रे. तू भले दुसरीकडे होतास, ते मला पुरावा द्यायला लावू नको. आता कुठं होतास ते उत्तम शेट्टी चांगलं सांगितलं तुझ्या वाढदिवसाला. आणि हा मला बोलतो का सध्यासारखा कलर बदलतो. याला एक गोष्ट माहिती पाहिजे का तुझी अंडी पिढी मला सगळी माहिती आहेत, पण मी गप्प बसलो होतो. मी जे आहे ते खरं मानतोय, कारण माझी मेमरी फुल आहे. जे काय घडलंय ते मला फुल आठवतंय. बाबूला आठवत नसेल, बाबूचे काय दिवस गेले तर काय झाले, त्यामुळे तो असा बडबड करतोय, पण मला फुल आठवतंय. पहिली विनंती केली मला संतोष शेठ बघितली, तर मी संतोष शेठला स्पष्ट सांगितलं, शेठ माझी काय इच्छा नाही, मी आहे तिथं बरं आहे. कारण माझ्यावरती भरपूर अन्याय झाला, त्यावेळेस कोणी उभं राहिलं नाही, त्यावेळेस कोणी मला न्याय दिला नाही, त्यामुळे माझी इच्छा नाही. त्याच्यानंतर आत्ताचे आमदार महेंद्र शेठ पण असतील, त्यांनी पण मला 4-5 वेळा फोन केला. मला बरेच लोकही फोन केले, परंतु मी काही इच्छा माझी मनात घेतलीच नाही. मला बांदेकर साहेबांनी पण स्वतः एक दिवस फोन केला. बोललो, मला बोलतात का तुमच्याशी बोलायचं आहे, आपण जर का भेटलो तर मी त्यावेळेस फर्स्ट बांदेकर साहेबांना सांगितलं, साहेब माझी इच्छा अजिबात नाही, तुम्ही काय मला गृहीत धरू नका आणि मी जिथं आहे तिथं समाधानी, मला काय या गोष्टी जमणार नाही. नितीन सावंत कमीत कमी 20 ते 25 वेळा माझ्या इथंशी माझं जे वीटभट्टीचा त्यावेळेस धंदा होता, वीटभट्टीवरती येऊन गेला. मी नितीन सावंतला अनेक वेळा सांगितलं मला जमणार नाही, माझी इच्छा नाही. त्याच्यानंतर एक दिवस असंच कर्जतमध्ये मी कर्जतला चाललो होतो, नितीन सावंतचा मला फोन आला का दादा कुठेशी आहे. मी बोललो अरे कर्जतमध्ये येतोय. दादा म्हणतो तुला मी हात जोडून विनंती करतो, म्हणतो फक्त 2 मिनिटं ये. मी आपला गेलो, संबंध होते, त्यांनी डायरेक्ट फोन लावला बांदेकर साहेबांना. बांदेकर साहेबांना फोन लावला, बोलतात सुदाम दादा आले पवाली, त्यांच्याशी बोला. बांदेकर साहेबांनी मला विनंती केली, झालेच पवाली तुम्ही येऊ नका, पण मला एकदा मीटिंग तरी द्या. आणि त्यावेळेस मी बांदेकर साहेबांना मीटिंग दिलेली आहे. बाबू मला घेण्यासाठी याही हातपाय जोडलेत, मी कुणाच्या पुढे हातपाय जोडणारा माणूस नाही. तुला ती सवय लोकांना हातपाय जोडण्याची, म्हणून का तू दुसऱ्याला तसं समजतो का. मी हातपाय जोडलेला नाही. जर का नितीन सावंतला समोर घे, त्यांनी बाहेर द्यावं नितीन सावंतनी का सुदाम पवालींनी एक फोन मला केला होता का मला शिवसेनेत घ्या. नितीन सावंतच्या इथं त्या दिवशी उठण आणि नितीन सावंतचं इलेक्शन विसर तिथंच ऑफिसला राहील आणि त्याचं काम करील. तू मला माझ्याशी ये नको भाषा वापरू का मी कुणाच्या पाय पडलो. पाय पाडायची सोय तुला आहे. आणि बांदेकर साहेबांनी जवळजवळ 6 ते 5 मीटिंग माझ्याशी केल्या. मग मी विचार केला, एवढी मोठी माणसं आपल्याला विचारतात आणि बोलतात, विनंती करतात, तेव्हा मी तो निर्णय घेतलेला आहे. मी असा पाय पडून आणि लोचटपणा करून जाणार माणूस नाही.
ती तुझी भूमिका असेल म्हणून ते तुझ्या तोंडात येते. त्याच्यानंतर तू मानतोय, मग तुझा मी सांगतो आता पुरा पाठपुरा सांगतोस. या माणसाला जिल्हा परिषद लढायची आहे म्हणून हा मला स्वतःला मांडवण्यापासून माझ्या गाडीत बसतो आणि चर्चा करत करत येतो. हा उत्तम कोल्हेचा माझ्या विरोधात मला सांगतोय असं आहे तसं आहे, यावेळेस मला तिकीट नाही भेटली तर मी काय करून पक्ष बदलणार, हा मला त्यावेळेस सांगतोय. मग मी त्याला एवढी विनंती केली, अरे बोललो उत्तम शेठचं एकदा झालेलं आहे, पुढं बघू ना, कशाला घाई करतोय. आणि ही गोष्ट कुठेशी आमची दोघांची झाली टाटा रोडला कावडा फाट्यापाशी. एवढं पण तुला आठवण करून देतो, तू अनेक वेळा मिटिंग करून मोकळा आला राष्ट्रवादीची आणि तुम्हाला सांगतो 4 पक्ष बदलून आला. आणि तू पक्षात असून तू काहीतरी करतोस. याची माझ्या ग्रामपंचायत मध्ये यांनी याची काय चालते हे 2015ला यांनी बघितलेली, तरी पण याची काय सवय जाईत नाही. याला माझ्या ग्रामपंचायत कुत्र्याचा डिमांड नाही, अजिबात नाही, कोण विचारत नाही याला. पण हा माझ्या विरोधात कोणतरी आहेत त्यांना घेणार, कुठेतरी त्यांना कान फुसवणार आणि मग पुढे नेणार. तर यांनी तेच केलं. महेंद्र थोरेकर सगळी सेटिंग लावली, बसवलं आणि 2019-20ला माझ्या विरोधात पूर्ण तयारी केली. मी महेंद्र शेठला त्यावेळेस पण सांगितलं होतं की बाबा काय खर्च असेल तो माझ्याकडनं घ्या, माझी यावेळेसची ग्रामपंचायत लढण्याची इच्छा नाही आहे. परंतु त्यांचा प्लॅनिंगच झाला होता का माझी ग्रामपंचायत पाडायची आणि यांच्यामुळं ग्रामपंचायत पडलेली पण नाही. यांनी मला किती पण विरोध केला तरी माझी ग्रामपंचायत पडणार नाही. पण त्यावेळेस माझ्याकडनं एक चुकी झाली, त्यामुळे ग्रामपंचायत पडलेली. तर यांनी प्रयत्न केला, 5 पक्ष परत एक जागी आले, माझा पराभव झाला. मी मान्य केला तो, मी कुठेही कुणालाही दुखवलं नाही, कुठंच नाही. पण 6 महिन्यांनी माझी जी टेक्निक आहे ती वापरून मी या जे निवडून आलेले होते त्यांच्यातला सरपंच पदाचा उमेदवार फोडून माझ्या गटात घेतला. माझ्या गटात घेतल्याच्या नंतर त्यावेळेस बाबू शिवसेनेचा, महेंद्र थोरे शिवसेनेचे, सगळे शिवसेनेचे. मग यांना आनंद व्हायला पाहिजे ना, या बाबू घराला आनंद झाला नाही. यांनी मला हा बोलतो सुपारी बादर. मग यांनी काय केलं, माझी ग्रामपंचायत जो सदस्य फोडण्यासाठी महेंद्र थोरेकडनं सुपारी घेतली. ही खरी आहे का नाही त्यांनी कबूल केली. ज्या वेळेस सरपंच पदाचा उमेदवार मी घेतला त्याच्या लक्षात आला आता याची ग्रामपंचायत येईल. मग यांनी लगेच त्या उमेदवाराला फोडण्यासाठी त्याच्या घरी फेऱ्या मार, त्याच्या सासूरवाडीला फेऱ्या मार, मग त्याला फोनवरती बोल, त्याच्या आदिवासी भाषेत त्याच्या फोनवरती बोलणं, त्याला पुरावा असेल तर मी देईन. मग मी याला विचारला, काय रे बोललो, त्यावेळेस उत्तम शेठ होता, नितीन सावंत होता, हा होता. याला विचारलं, काय रे तू शिवसेनेचा, मी शिवसेनेचा, मग तू माझा सदस्य फोडायला तू कसा काय गेला होता. नाही मला महेंद्र शेठनी सांगितलं होता. मग तू महेंद्र शेठची सुपारी घेतली होती का. मग सुपारी बाजार तू आहेस ना, मी कुठेशी आहे. मला एक पण असा दाखव मी राजकारणातून बाजूला होईल, एक तरी दाखव का इथं सुद्धा पवली सुपारी घेतलेली. अरे तुझं आयुष्य गेला सुपाऱ्या खाऊन आणि तू मला सुपारी बाजार म्हणतो. खोटा असला तर मी सरकारला माणूस नाही. म्हणून सुपारी खाण्याचं काम तुझे, माझे नाही. आणि तू माझी लायकी काढतो. लायकी सुदाम पवलीची आणि बाबू घारेची अख्ख्या तालुक्याला माहिती आहे. ती मला तू तुझी लायकी काढायला लावू नको. मी गाली तर तुला झोप नाही लागणार. पक्षाचा असतो तू ग्रामपंचायतच्या विरोधात जातोस आणि इकडे तिकडे मिळवतोय. तू मला नको शिकू तुझं राजकारण. त्यानंतर हा म्हणतो याला पक्ष चालवायचा आहे. तुमच्या कुरगोडीमुळं मी, माझा मित्र आहे नितीन धुले, हा तुझा नातेवाईक पण असेल, त्याला विचार. 4 महिन्यापूर्वी मी नेवालीला क्रिकेटच्या उद्घाटनासाठी गेलो होतो आणि तिथं नितीन माझा चांगला मित्र असल्यामुळे आम्ही गप्पा गोष्टी करत होतो. त्यावेळेला जिल्हा परिषदचा विषय निघाला. मी नितीन धुलेला त्यावेळेस सांगितलं की विचार त्याला जाऊन का बाबा रे आपल्या संघटनेमध्ये पूर्ण चुकीचं काम चाललंय, एकामेकाचं पाय वाढण्याचं काम चाललंय. माझी इच्छा होती सर्वांनी एक जीवाने काम करावं, परंतु बाबू घरे इथे काय करून देणार नाही. त्याला फक्त जिल्हा परिषद लढायची, मला काय जिल्हा परिषद लढायची नाही. मला जर का पक्ष चालवायचा असता तर मी त्यावेळेस नितीन धुलेला असं बोललो असतो का मला जिल्हा परिषद लढवायची नाही म्हणून. मी छक्केपंजे करणारा माणूस नाही. आणि त्याला एक वेळ नाही, त्या बिचाऱ्याला तेवढं 3 वेळा बोललो, नितीन शेठ आपल्याला जिल्हा परिषद लढायची नाही. हे का बोललो माहिती आहे का, तुमच्या चुकीच्या राजकारणामुळं. मला वादिवत नको होता, आपलं दाखवायचं नव्हतं, पण तू ते करायला लावलं. नितीनची एवढी मोठी चूक का माझ्या गावात येतो मला विचारत नाही आणि मग मी नितीनची पूजा करायची माझ्यासारखी नाही. माझ्या बापाने ते धंदा शिकवलं नाही. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे.
मी अन्याय सहन करणारा माणूस नाही. जिथं माझी चुकी आली तिथं मी पाया पडेल, पण जिथं चुकी नाही तिथं मी आयुष्यात कधी वागणार नाही, ह्या मताचा माणूस मी आहे. अरे तुला जिल्हा परिषद लढायची, तू लढ ना, ही कुठली पद्धत आहे? आणि ज्या वेळेस आरक्षण पडलं जनरल, त्या बाबूला मी हात जोडून विनंती केली त्यावेळेस का बाबा आपल्या आपल्यात वादेत नको, हा फायदा दुसरा कोण घेईल, आपण बसून निर्णय घेऊ. परंतु हा माणूस याला काही करून जिल्हा परिषदेत लढायची, हे माझ्या लक्षात आलं. ह्यो प्रत्येक ठिकाणी जाऊन माझ्या तिथं वादविवाद लावायचं काम करतोय. म्हणून मी विचार केला का आता राजकारणाची काय अर्थ राहिलेला नाही. जेव्हा आपल्याला बोलवतील तेव्हाच जायचं. मी हे मला सांगतात हा मीटिंगला कुठंच नव्हता. मी बाबूला प्रश्न विचारतो, तू मला सुपारी बाजार समजतोस ना, मग मी तुला प्रश्न विचारतो. ज्यावेळेस माथेरानचा सावंत प्रशांत सावंत यांनी ओपन बाईट दिली, नितीन सावंतने बॅनर लावले, कसे पण लावले, मी त्याला आयडी दिली असेल किंवा अजून कुणी दिली असेल, लावले त्यांनी, चला पूर्ण मतदारसंघात बॅनर लावले, मी ओपन बाईट दिली. तू कुठं झोपला होता का? तुझी बघ ना कलम मिटिंगमध्ये तुझी चर्चा कुठं नाही, कशाला मिटिंगमध्ये तुझं भाषण नाही, कडा सावेला मिटिंगमध्ये भाषण, आम्ही ओपन महेंद्र थोडेसे विरोधात भाषण करत होतो. तू का करत नव्हता माहिती आहे का? तुझ्या ज्या घशामध्ये महेंद्र थोरीची सुपारी अटकली होती, तू सुपारी घाली होतीस, तू त्यावेळेस तू क्लिअर नव्हतास कुठं जायचं कुठं नाही, त्यावेळेस तू महेंद्र थोरीची सुपारी घाली होतीस, म्हणून तोपर्यंत तू काय बोलत नव्हतास. पण आम्ही रोखठोक माणसं आहेत, आम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बोलत होतो. पण तुझ्या लक्षात आलं हा आपल्याला पूर्ण अडथळा होईल म्हणून तू नितीन सावंतचं कान बनवण्याचं काम चालू केलंस, आणि तू आता सुपारी घाललीस प्रत्येक ठिकाणी वादविवाद लावण्याचं. म्हणून अजून पण वेळ गेली नाही, तू सुधार. मी तुझ्या विरोधात कधी बोललो नव्हतो. तू काय काय माझ्या ग्रामपंचायतमध्ये करतोस, आणि पक्षात असताना जर का तू असं करत असेल, मग तू सावळाय का मी सावळाय ते आधी ठरव. मग मी म्हणतो ना, पक्षातून बाजूला जाऊन काम केलेलं परवडलं, पण जे पक्षात राहून जर काय गद्दारी करत असेल तर तू कसला शिवसैनिक आलास, आणि तू शिवसैनिक आहेस, तू कधी शिवसैनिक होऊ शकत नाही. तुला फक्त काय ना काय घ्यायचंय त्याच्यासाठी तू काम करत असतो. आम्ही ते आयुष्यात केलेलं नाही. अनेक ठिकाणी आम्ही ध्यान घेत होतो, अनेक ठिकाणी आम्ही कार्यक्रम करतो. मला काय पाय म्हणून कधीच केलेलं नाही. माझ्या मी स्वतःच्या हिमतीवर करत आलेलो आजपर्यंत. म्हणून माझ्यात धमक आहे, माझं मी काम करत असतो. मी पक्षाच्या विरोधात तुम्ही काय केलं असेल ना, ओपन दाखवा. दोन गोष्टी तू ओपन दाखव, एक तर पक्षाच्या विरोधात कुठं काम केलंय ते, दुसरी गोष्ट तू सांगतो ना सुदाम पवालेंनी पाया पडून प्रवेश मिळवला, त्या नितीन सावंतला बाईट द्यायला लाव का बाबा. तू सांग का सुदाम पाया तर सोडत रे, काय एकदा तरी विनंती करण्यासाठी फोन केलाय का? नितीन सावंतला मला कधी आयुष्यात फोन पण नाही केला त्यावेळेस. उलट नितीन सावंतच्या नादी लागलो म्हणून माझं सर्वात मोठं नुकसान झालंय हे मी आज छातीवरून सांगतो, आणि मी त्याला तोंडावर पण सांगितलंय. म्हणून माझ्या बाबतीत बोलताना विचार करून बोल. तुझी पातळी काय आहे आणि माझी पातळी काय ही जनता ठरवील, तू नको सांगायला. आणि आज ते तू बोललाय ना ते नुसतं वारेवर नको बोलू रे, पुरावा दे पुरावा. मी थुकलो तर माझ्या उडल, आणि तू जेवढा बोलला ना तर तुझंच दात घाशात पडलं, एवढं लक्षात ठेव. काय तुझ्याकडे आहे रे बेस? आज तुझी ग्रामपंचायत तू लढतोय, स्वतःचं कधी स्वभावावर निवडून आलास का? आज परत पहिल्याला 2 सीट इकडून तिकडून जमा केला तेव्हा ती सत्ता लागली, नंतर आल्या 2-3 सीट परत तीच परिस्थिती. आता पण तुझी स्वतःचं पूर्ण बहुमत आहे. तुझ्या 2 का 3 सीट आल्या आणि फक्त थेटचे सरपंचची आले, बहुमत आहे तुझ्या. तिन्ही वेळा तुझ्याकडे बहुमत ना आलेलं. तुझ्या गावातल्या सीट पडतात रे बाबू, अजून तरी सुधार. तुझ्या गावात पहिले तू लक्ष दे, नंतर दुसरीकडे जा. माझ्या इकडे मी तुला कधीच बोलवला नव्हता. म्हणून तुला जर का लढायचं आहे ना, सरळ मार्गी लढ ना. तुला कोण अडवलं गेलंय? पक्षाने दिल तो लढल. ह्या ज्या गोष्टी तू आज परत मांडल्यात त्या खऱ्या असतील ना तर नक्की मान. मी तुला नक्की सांगेल का वा तुझं खरं आहे. खोटं असेल तर मी त्याला तुझं उत्तर देणारच. मी सहन करणारा माणूस नाही. तू कुठल्या पद्धतीने मानतोयस? नितीनच्या विरोधात मी कधी काम केलंय? नितीनच्या विरोधात कधी काम केलंय एक दिवस तरी दाखव. म्हणून जर का मानतोय ना खरं मान, तिथं मी नक्की सांगेल. तुझ्या या चॅनलच्या समोर तुझी माफी मागेल, हा माझी इथं चुकी आली, पण मी चुकणारा माणूस नाही. आणि तुम्ही माझं ठरव पण मी जाणार, हे करणार ते करणार, म्हणजे तुला किती घाई झाले. आणि ज्या वेळेस 2014ला मी ज्यावेळेस पक्ष प्रवेश केला तेव्हा बाबू तू पण कारणीभूत होतास, एवढं लक्षात ठेव. अरे तूच तर माझ्याकडे यायचा प्रत्येक टायमाला, प्रत्येक 2 दिवसाला येत होता. पाटील
तुम्ही चला, यांचं लय झालं, आम्ही पण तुमच्या पाठीचे येतो. म्हणजे त्यावेळेस तुझी भूमिका अशी होती की एकदा सुदाम पावली जाऊ दे आणि रान मोकळं होऊ दे. म्हणजे तुला माझा सगळ्यात जास्त अडथळा आहे. तुला माहिती आहे, तुला गॅरंटी आहे, हा माणूस असल्यावर आपलं काही होणार नाही, ही तुला फुल गॅरंटी झालेली. आणि तू स्वतःला शिवसैनिक समजतो. तू महेंद्र थोडेचा प्रचार करीत होतास, तेव्हा तू प्रचार करत असताना आमच्या समोर एक करत होता आणि मागे जाऊन काय उद्योग करत होता रे? तू शिवसैनिक आहे ना? तुला आठवत असेल तर बघ, तू मागे जाऊन काय प्रचार करत होता महेंद्र थोडेचा? तू हा शिवसैनिक का? तू शिवसैनिक कधीच होऊ शकत नाही. तू स्वार्थी माणूस आहे, स्वार्थी एक नंबरचा. तू मला साडेची उपमा देतो. अरे तू काय बोलतोस? तुला तर साडेची उपमा देण्याच्या पण पलीकडचा आहेस तू. या नितीन सावंतसाठी मी बरेच प्रयत्न केले होते, पण जर का मला तुम्ही असा चुकीत पाडत असाल तर तुमचं साफ खोटं आहे. नितीन, मी तुझ्यामुळं, बांदेकर साहेबांमुळं, उद्धव साहेबांमुळं संघटनेत आलो. तू हातापाय पडत होतास माझ्या. मी आता बाईटमध्ये सांगतोस, पडत होतास का नाही ते सांग, म्हणून मी संघटनेत आलो. नाहीतर मला कुठलाही लाभ लोभाची इच्छा अजिबात नाही, अजिबात नाही. माझ्या धमक असेल तर मी नक्की निर्माण करेन, नक्की निर्माण करेन. आणि संघटना चालवणं माझं एकट्याचं काम नाही. तुझं काम चालू झालंय बाबू, तुला संघटना काल चालवायची म्हणून तू याला घालो त्याला घालो, हे काम तुझं चाललंय, माझं नाही. मी परत एकदा बाबूला सांगेल, बाबू तुला नाही विचारता नितीन तुझ्या गावात मिटिंग लावली असती, तू काय केलं असतंस? तू काय केलं असतंस हे जनतेला सांग, मग मला बोल. आणि मी नितीनला अनेक वेळा सांगितलं, नितीन तालुक्यात तुम्ही काही करा, मला नाही विचारलं तर चालेल, बोललो का नाही विचार. परंतु तुम्ही काय केलं, पहिलं भरतभाईंना घालवलं. त्यावेळेस मी तुम्हाला बरेच दिवस समजून सांगत होतो. मी भरतभाईची साईड घेतली म्हणजे तुमच्या लक्षात आलं का भरतभाईची साईड घेतोय. भरतभाईंची साईड घ्यायची इच्छा माहीत नव्हती, पण का घेतली? ती व्यक्ती संघटनेत पाय होती. तुमच्यात हिंमत आहे का एकाच्यात तरी ओपन कोणाच्या विरोधात बोलायची? जे विरोधक आज आहेत त्यांच्या विरोधात बोलायची हिंमत आहे का? तुम्ही पक्षाच्या माणसाच्या विरोधात बोलणार, बाकी कोणाची हिंमत नाही तुमची. आम्ही बोललो विरोधात बिनधास्त, आम्हाला भेट नाही, आम्ही कुणाची सुपारी खाल्ली नाही, आम्ही कुणाचा लाचार नाही, त्यामुळे आम्ही बिनधास्त आहेत. तुम्ही सुपारीबाज आहेत म्हणून तुम्ही गप्प आहेत. विरोधकाच्या विरोधात करायच्या ऐवजी तुम्ही संघटनेच्या कार्यकर्त्याच्या विरोधात काम चालू आहे तुमचं. म्हणून अजून तरी सांभाळा, शकटाच्या झाडावर सोडू नका. शकटाची फांदी कमकुवत असते आणि तुम्ही आता तेच चालू आहे तुमचं. तुम्हाला काय वाटतंय, लोकसभेच्या इलेक्शनला जे मतदान झालं त्याच्या भरोश्यावर चालला, बिंदास जा. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, बिंदास तुमचं कार्य तुम्ही बिंदास चालू ठेवा. आम्हाला संघटनेचं काम करायचं आमच्या पद्धतीने आम्ही करू बस, पण खोट्या मुलाखती देऊ नका, हेच आमचं म्हणणं आहे. अरे हा माणूस आता ज्या ग्रामपंचायती झाल्या तिथे जाऊन प्रत्येक ठिकाणी पोकळ आश्वासन देत होता. एकाच्या इथं पण पुरा नाही पडला. मी पुरा पडलो, माझा शब्द पण नव्हता, तरी पण याच्यापेक्षा जास्त मी मदत केली प्रत्येक ग्रामपंचायतीला. त्याचंच याला जास्त पोचलं. त्याला वाटलं की आता हा माणूस आपल्याला काही उरकणार नाही. अरे तुम्हाला सांग ना सरळ, मी गप्प बसणारा माणूस आहे, मला या लाभाची गरज नाही. मी एकदम विचार करून बसणारा माणूस आहे. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, हे वादिवाद नको म्हणून मी शेर्तीकर माझा मोर्चा ओलवला. माझा मोर्चा जो आहे ना शेर्तीकर ओलवला. माझी कधीच त्या शेर्तीकर इच्छा नव्हती. मी आज जवळजवळ 10 ते 11 बैल घेतले का, जाऊ दे नको इकडं वादिवाद. आणि तुम्हाला म्हणतो याला पक्ष सांभाळायचा आहे. आज ज्याला पक्ष सांभाळायचा आहे तो शेर्ती करील का इकडं पक्षामध्ये फूट माराली. आणि नितीन सावंतला तू विचार परत का सुदाम पावली तुझ्या पाया पडून आला का तू सुदाम पावलीचा तू पाया पडला, ते पण किती वेळा. मला घेण्यासाठी तेच नाही रे, अनेक लोक येत होते, अनेक लोक, तरी पण मी नाही बोलत होतो. पण जे बोलले त्यांनी पहिला त्याचा पुरावा द्यानंतर माझ्याशी बोलायचं. नितीन सावंतने येऊन द्यावा बाईट का बाबा मी सुदाम पवालीला विचारून त्याच्या गावात गेलो. सुदाम पवालीला 1 वर्षापूर्वी 4 जे, मग आता हा बाबू बोलतो 6 महिन्यापूर्वी म्हणतोय सुदाम पवालीचं हे चाललंय, मग वर्षापूर्वी माझ्या गावात तुम्ही का नेमणुका करता? मग ते पण उत्तर द्यावं ना नितीन सावंतने का सुदाम पवालीला विचारून दिला म्हणून. हा म्हणजे यांचं तिथूनच माझ्या विरोधात काम चालू झालं. आणि ज्या ज्या लोकांनी मला फोन केला दादा तू का दिसत नाही, पवाली तू का दिसत नाही, तेव्हा यांना मी सांगितलं सेठ मला विचारलं, मला माहिती मिटिंगची असेल तर मी जाणार. आणि मी आधी सांगितलं ना प्रत्येक टीम, माझा खारघरला माझा मिटिंगला जायचा काय संबंध, मला का आमदारकी लढवायची आहे, आमदारकी लढवायची आहे का? तरी पण मी तिथे 3 मिटिंगला गेलोय, मला सांगितलं. मग मी मिटिंगला नाही सांगताय, नेरळला पक्षाच्या मिटिंगला मी होतो. तुमच्या भाईंनी पहिली मिटिंग लावली इथे कलमला, तिथं मी होतो. उलटा हा नव्हता बाबू तिथेची, बोलायला कुठेशी नाही.
सगळे ओपन बोलाल आम्ही. मग मी कुठं नाही कसं सांगतात. यांनी मला जेव्हा 6 महिने 8 महिने होईत गेलं तेव्हा त्यांनी माझी बरोबर साईड बाजूला करत गेली. आता मी नितीन सावंतला पण सांगतो, जर का मी तुला हात जोडून आलोय तर तू बाईट दे. तुझ्या जर काही विरोधात मी कुठं काम केलंय तू बाईट दे. तुला असं वाटलं ना की मी कुठेतरी काम विरोधात केलंय. ज्या वेळेस भाईंना याही काढायचं ठरवलं, भाई पण संघटनेतून जाणार नव्हते, पण यांनी काय केलं, असाच उत्मात केला. भाईंच्या वार्डामध्ये 4 लोक घ्यायचं ठरवलं. एक राजाराम शेलके, इकडून पंढरी राऊत, त्यानंतर माधव कोलंबे आणि एक गायकर, कोणतरी गायकर म्हणून आहेत, त्यावेळेस ते भाजपचं काम करत काय करत होतं. यांना घ्यायचे आणि भाईंची तिथली उमेदवारी त्या गायकरला द्यायची. आज भाईची चुकी काढतात, भाईची चुकी काही नाही. मी सांगतो त्यावेळेस भाईंचं माझं बोलणं झालं. भाईंनी मला सांगितलं, का रे मी संघटनेचं काम करतोय आणि या लोकांनी माझ्या विरोधात तिथं असं चालू केलंय. मी भाईंना सांगितलं, भाई असं काय होणार नाही, उमेदवारी तुम्हाला दिली जाईल आणि तिथं काही दुसरं कोणाला घेतलं जाणार नाही, आणि जरी घेतलं तरी पण तुम्हालाच उमेदवारी भेटेल. परंतु एक दिवस मी नितीनच्या ऑफिसला बसलो होतो, भाई जायच्या 10 दिवस आधी, आणि नितीननं माझी चर्चा चालली होती. नितीन बोललो, मला ऐकायला येते का भाईंना तिथे 4 लोक तुम्ही घेताय आणि तिथली उमेदवारी भाईंच्या जागी त्यांना उमेदवारी द्यायची. तर नितीन तिथं मला बोलतोय, नाही असं काय झालेलं नाही, असं काय ठरलेलंच नाही. बघा नितीन किती खोटं बोलतोय तो. मला तिथं समोर सांगतोय असं काय ठरलेलंच नाही. आणि तितक्यात उत्तम शेठ आमच्या रूममध्ये आला आणि तिथं चर्चा झाली. मी उत्तम शेठला बोललो, उत्तम शेठ ही गोष्ट खरी आहे का बाबा तिथं गायकर म्हणून कोणतरी येतो आणि त्याला तिथली उमेदवारी द्यायची आणि भाईंना द्यायची. तर उत्तम शेठने नितीन शेठला प्रश्न विचारला, का नितीन शेठ खरी गोष्ट आहे ना, आपलं असंच ठरलंय ना का तिथं गायकरला उमेदवारी द्यायची. म्हणजे इतका हा नितीन तिथं खोटं बोलला. मग भाईंना पण तेच समजलं. भाईंनी मला बोलून घेतला. भाईंनी मला बडबड केली, कशाला तू माझी गेम करतोय. म्हणून मी यांना वारंवार सांगत होतो का भाईंना तुम्ही डोचलू नका, आणि यांना भाईची ताकद नाही माहिती. अरे हे 10 वेळा एक गावात जातील तेव्हा 25 लोक जमा करतील, भाई एक वेळा जाईल 50 लोक जमा करतील. हे यांना ताकद नाही माहिती. परंतु यांना तो प्लॅनच करायचा होता. नितीनने तो प्लॅन केला आणि भाईंना जाऊन दिले. आता उरलं सोडलं मी, माझ्या बाबतीत चालू झालं. मग मी नितीनला विचारतोय, ह्या गोष्टी खोट्या आहेत का, तू बाईक घेऊन सांग बघू. नितीन सावंतने ह्या 2-3 गोष्टीचा खुलासा करावा. 1, मी तुझ्या विरोधात कुठं काम केलंय. 2, मी तुझ्या पाया पडून संघटनेत आलोय का. तू जवळजवळ 20 ते 25 वेळा माझ्या आता जिथे रिसॉर्ट आहे तिथे येऊन गेलास. तू जवळजवळ 50 वेळा मला फोन केला. मी तुला एकही दिवस रिटर्न फोन नाही केला. ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे. मी जर का नितीन सावंतच्या विरोधात काम करत असतो तर भाई ज्यावेळेस गेले त्याच्या 5 दिवस आधी भगतच्या इथं मिटिंग लागली होती, दशरथदादा भगत यांच्या इथं. तेव्हा खोपोलीचे काही 5-6 लोक होते, कर्जतमधले 5-6 लोक होते, असे 17-18 लोक आम्ही बसलो होतो. बसल्याच्या नंतर आमची अशी चर्चा चालू होती. एक आत्ताचा कार्यकर्ता, तो संघटनेचं चांगलं काम करतोय, त्या कार्यकर्त्यांनी बरीच चर्चा झाल्याच्यानंतर नितीन सावंतच्या बाबतीत प्रश्न मांडला का नितीन सावंत एक वार्डापुरता मारे तिथे, तो कसा काय उमेदवारी घेऊ शकतो, तो कोण कोणला उमेदवारी घेणार आहे. तर त्यावेळेस ॲडव्होकेट सुर्वे तिथं बसला होता. नितीन सावंत त्यांना विचार, सुर्वेला विचार, तेवढ्या लोकांना भाई पण होते, तेवढ्या लोकांना सुदाम पवारने दाबले. तिथं डायरेक्ट सांगितलं तुमचं मी अजिबात चालून देणार नाही. नितीन सावंत खर्च करतो म्हणजे नितीन सावंतच उमेदवार. मला जर का तुझ्या विरोधात बोलायचं असतं मी आत्ता पण ओपन बोलल, मी का तुला घाबरून नाही. पण त्यावेळेस एकमेव मी त्या 16-17 लोकांना दाबले तिथची आणि सांगितलं अजिबात चालणार नाही. तुम्हाला जर का नितीन सावंतला विरोध करायचा असेल तर आताच विरोध करा, नंतर चालणार नाही. मी हे पण छातीवरून सांगतो. आणि बाबू घरेंनी जे नितीन सावंतच्या बाबतीत मांडलंय, नितीन सावंत एवढा निवडून आला तेवढा निवडून आला, नितीन सावंतनी माझ्या विरोधात एक बाईट द्यावा. मला आता त्याच्या विरोधात नाही बोलायचं, कारण एखादं काम करतोय करू दे, पण माझ्या विरोधात त्यांनी केलं म्हणून मी त्याच्याशी बोललोय. मला यांनी बाईट देऊन सांगावं जनतेला, या नितीनने सांगावं का सुदाम पावली खरोखर चुकला आहे का. मला बोलवलं नाही, मी आलो नाही, मग मी तुमची आई कशाला काढली असती का. मला मग तुम्ही मिटिंगचं काय सांगत नाही म्हणून. नितीन सावंत तुला का मी आई झडकिली असती का तुम्हाला मिटिंगचं काय सांगत नाही म्हणून. जर का मला तुम्ही मिटिंगचं सांगितलं असतं तर. आणि मी एवढं अल्पबुद्धू नाही रे का या मिटिंग तुम्ही सांगताय तरी पण हे पाहू करायला. मला काही घेणं देणं नाही. मला फक्त पक्षाचं काम इमानदार करायचं होतं म्हणून मी तुमच्या पाठी प्रामाणिकपणे होतो. पण तुम्ही माझा गेम करायला घेतलेला आहे आणि सुदाम पावली तेवढा सोपा नाही गेम करायला. तुम्ही माझ्या बाबतीत बाईट देताय त्याला म्हणजे माझ्या बाबतीत तुम्ही ठरवलं पण दुसऱ्या पक्षात जायचं.
अरे तुम्ही काय म्हणजे तुम्ही शिवसैनिकच नाही. शिवसैनिक असतं खरा शिवसैनिक तर असं ठरू शकत नाही. त्याला एक एक शिवसैनिकाची गरज आहे. पण आम्ही संयम पाळणारी माणसं आहेत. आम्ही विचार करतो. म्हणून माझ्याशी बोलताना तुम्ही खरं असेल तर बिंदास बोला. पण खरं जर का तुमचं नसेल त्याला माझं उत्तर आहेच. तिथं मी कमी पडणार नाही.